माणूस कवा फोन करतोय आणि कवा नाही. केलेत का नाही साऱ्या पाहुण्याला फोन, नाही तर पाहुण्याने यावं घरी. आता लयच मोठी पंचायत झाली. एक तर या म्हाताऱ्याला आताच मरायचं होतंय भावकीतल्या. काय कर आले का? आले का म्हणजे आता काय करणार? अहो केले का तुम्ही सगळ्याला फोन? फोन मी सगळ्यांना केलेत. पण काय झालंय तुला सांगतो, आता पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलंय आणि आता काहींचे फोन लागत आहेत, काहींचे लागणारच. अहो ते झालं खरं, पण इकडे लोक रडत येत पडत येत आणि आपल्या इकडे ते पाहुणे आले. रहितच झालं ना आता. रहित तर झालंय, पण तुम्हाला माहित नाही का आपले पाहुणे कसे आहेत? नाही आपले पाहुणे म्हणजे आता झालंय काय, मी बाकीच्या पाहुण्यांना बऱ्याच जणांना फोन केलाय की बा माझे रहित झालंय म्हणून. पण ते झालंय असं की तायडीचा दाजीचा फोन लागला. अगं बाया 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 बाया, तुमचे तायडी जाऊ द्या, पण दाजी तर लय अंगराटे. तुला खोटं नाही हो, या दाजीचा 50 बाऱ्या मी कमीत कमी डायल केला, याच्यावर कळतंय तुला. आणि दाजी जर आला ना तर साऱ्या वाटाने लोटत असं करीत येईन. आता काय करणार आहे ना, लय अवघड झालंय आता हे ना. बरं माझ्या बहिणीला लावला फोन. तुझ्या बहिणीचा नाही लागला आता? बाया 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 बाया, तिथं ती लय मटणाची शौकीन आहे. तिथं किलोभर खाईन आल्यावर. अरे पण तिला इथं आल्यावर काय कळणार नाही का बाबा, म्हणा असं झालं मैत झाली त्याला काय करायचं आता? कसंच काय सांगावं तर तुम्हाला तर लय हावरटे बाबा ती मटणाला. तेवढं आहे, पण आता जाऊ दे, त्याच काय विचार करायचं एवढं. जर हेल्पटच होईन ना, याच्या पलीकडे काय होईल? हेलपाट्यासारखे माणसं नाही ती. मला तू सांग, तुझी बहीण आल्यावर आपण का बिगर जेवणाची लावली का? नाही ना लावली, पण मग तेच तर फोन लावून पहा तुम्ही. अजून लागतच नाही. आता तुला काय सांगून उपयोग? अरे मी कितीतरी बारे डायल केलाय, आता बी अजून लावून बघतो. तुझ्या बहिणीचा लावतो बा, तुझं आहेच म्हणणं तर. दे बाई वाढ हो का आता हे उद्योग गेले बाई सगळे. भया मलाच उशीर झाला वाटतं. हे बघ हे असं असते, तसं नाही झालं. प्रत्येक गोष्ट आहे ना, जेवायला जायचं मला ना उशीरच होते. मला तर एवढं मोठं आवडतं दाजी, तुम्हाला तर माहिती. मग केवढा बोकडा पडला होता. बोकाड मसले मोठे, कमर इतकं बोकाड आहे. द्या द्या वाढा. गप जरा तोंड बंद करत जाय ना, का आले का भार 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 सुरूच होती. तुला माहिती ना. नाही मेवणी बाई 1-2 दिवस झालं उपाशी असेल आता. ते तसं बी ना, त्यांचं कसं आहे, त्यांना मग इकडे आमंत्रण सांगितलं ना. 2 दिवसापासून खाल्लंच नव्हतं. हे म्हणले मोठे बोकडे मस्त पडणारे 40-50 किलो. हे 2-3 बोकडे म्हणले तुम्ही? नाही एकच आहे. आई माझं आमच्या भावकीतलं म्हातारं मेलंय, त्याच्यामुळं कंदुरी कॅन्सल. ए गबस काय बी नको, मला फोन करायचा ना. मग आता तेच तर तुमचा चाललंय. फोनच लागना. 50 बाऱ्या फोन केलाय तर तू रेंजच्या बाहेर सांगतोय, काय करू मी त्याला? मी ना काल तिथं गेले होते इरीवर, पूर्ण करायचं होतं. इरीवर मोटर चालू करायला गेलं, माझं फोनच इरीत पडलं. तर डोकं आहे का खोकं आहे काय? तिथं जाईन तिथं वस्तू टाकून येते. तू बरे हरवत नाही एखादीशी. मला एक सांगतो, ही मेवणी कोणावर गेली रे नेमकी? ती अशीच आहे, पण तिच्या नवऱ्याने तिला सांभाळलं, तीच लय मोठी मेहरबानी. मग तुला काय म्हणायचंय? अगं याला सांभाळलं ती मेहरबानी आहे मोठी. अगं नवऱ्याला इसरशीन एखादीशी. नाही त्यांना नसतं. त्याचे लय मोठे उपकार म्हणावं लागते बा साडूची. हा. कसा सांभाळीत असं ही आणि कसं नाही. मी बोलत आहे तर तुम्ही पण बोलू नका माझ्या बहिणीला. नाही मेवणे बा बारके ना तर बारकेच राहा. नाही. उगा माझा एखादा पट्टा चालू झाला ना, तुम्हाला सळू कपळू करून ठेवून आम्हाला आहे ना दुःख झालेलं आहे. आमच्या बावकीतलं म्हातारं गेलंय, मोकार काय आमचे खाकूर नका उडू. म्हातारे गेले ना, चहा पाणी घेईन जा. मिनिट मध्येच बोला. पाहुणे रावळेत आमची इथं, तू नको भानभान करीत बसू इथं. बस तू आता चहा पाणी करते, तुला आलीस तर आहे. मग बाया चहा पाण्यावर भागवते माझं काय चहाच्या तरी ना भानगडीत पडती. तुम्ही तुला दुःखाचं काय कळतं का नाही? मग दुःखात चहा बी नाही करत? नाही नको मोकार जाय. कसं नवरा आहे का तुझा? डोक्याचा भाग आहे का? साखर वाचती का बस. असं काय? तू येडी का काय? तुझा नवरा काय डोक्यावर पडलेलं आहे का ग? साखर चहापत्ती वाचवायला बघते, मग बोकड काला घालत होता लोकांना जेवायला? एवढी अक्कल आहे का? आणि बोलायची तर अक्कल अजिबात नाही. आणि मग बोकड कापायचंच नव्हतं तर मला सांगायचंच नव्हतं, आणि नव्हतं कापायचं तर फोन करायचा होता. बरं माझ्या मोबाईलवर नाही केला तर तुमच्या साडूच्या मोबाईलवर करायचं होतं. एवढी तरी अक्कल आहे तुझ्या नवऱ्याला? सांग. अगं माझं डोकं दुखायला लागलं ग. ही मेवणीच तोंडे का काही वेगळं आहे? काही पट्टा त्याच्यामुळे ठोय दिशी गेलं असतं ती. परत बोलू नका, नाही तर माझा परत पट्टा आमच्या इथं पाया पडतो बाबा, काय आमच्या नका नात लागू. माहेरात भांडणं झाले ना, आम्ही तिलाच बोलून घ्यायचो पहिलं. नाही बरं आहे बाबा. हा तिला भांडायला पकड आहे. मी ना आले लांबून, मी जरा आराम करते. तुम्ही तुमचं काही नखरे लावलेत काय माहिती? होय दाजीचं नजर पडायला लागलं. अहो करू दे बाई तिचा आराम. तिने माझं डोकं दुखायला लावलंय आल्या आल्या. एक काम कर ना, चालू मध्ये ती काढून तिला. नाही ना आता आली तर राहून दे. तुम्हाला काय खपा नका बरं मै बहीण. लय बाडबाड करते का ती? मोकार डोकं फुटायचं काम आहे. डोकं खरंच दुखायला लागलंय. फुटायचं नाही माझं तर खरंच दुखतंय. हे तुमच्या घरात कुणावर गेली रे ती वय ती गेली आईवर. तुझी आई अशीच बाडबाड करायची? हा अवघडचे ते दोघीच पकाट आहेत. पण मी सासरवाडीत आल्यावर ऐकाव माझ्या पुढे बोलली नाही बाबा. आता जावाय पुढे काय बोल. बघ दाजी अगो पाया कुठे ठेवलं सुक्क? हा ताडी कुठे? अहो धरा ना म्हणा तिकडे तुम्ही. दाजी इकडे सुक्याचं काय झालंय दाजी?
अहो किती फोन केले राव मी तुम्हाला तुम्हाला कमीत कमी 60 फोन केलाय तुमचा फोनच लागत नाही त्या ताडी काय झालं रे त्या फोनला काय झालं अरे काय झालं ननंदबाई. ते भाऊ घेतलं ते म्हातारं गेलं ना नका रडू आनंदबाई आपल्या सख्यातलं नाही लांबच आहे लांबच लांबचं पण शेजारचं हा तुम्ही लहानपणी गेला असताना आला असताना हा केलंय का खायला हा? दाजी काय असं खायला झालंय मटण? रईत झाली अहो, जत्रा, रईत झाली रईत. कंदुरी काय म्हणलं रईत झाले पिशवी आणली पिशे आणलेत मी मटण रस बिसन भाकरी बांधून न्यायला ना रईत कस काय करता तुम्ही अहो आम्ही राहत नाही मेल्यावर कस काय करायची कंदुरी आता दाजी झाले माणसं मेल्यावर तुम्हाला खाऊ घालायचं का हे बाकी मला माहित नाही हा मला एकदा शलकमन लावलं 2 दिवस जेवलो ना आम्ही दोघ माहिती का देवा, म्हणलं नाही म्हणून तुम्ही नाही जेवले नाही ना होय दाजी ननंदबाई लयच म्हणलं अरे, खाऊ ए, घालायचं. तुला काय कळलं नाही. बनवायला थोडं हळदी मिठातलं पोट बघा कुठे गेले पर केलंय पोट बघा पोट पर खापटीला लागलंय तायडे जत्रा रहीत झाली काय ते मिठाचं काय करती असंच केलंय मग आता काय करती? फोन करून नाही ए, अजिबात जमणार नाही रईत बीत ते मला सांगायचं नाही अजिबात आता सांगतोय मी हा अगं मला बाकी माहित नाही इथं आणून ते वाढ आण मला खाऊ द्या पहिलं मग बाकीचं बघू कोण वारलं आणि कोण राहिलं आता कसं काय कापावा ह्यो काय उद्योग आहे कापावा कसं अहो माणूस मेलय काय, तो दुखात करू काय मग? बोकाड कापू कमी हा ते मला बाकी माहित नाही आपलं काय ठरलं होतं आमच्या घरी ठरलं होतं ते मस्तपैकी जायचं 2-3 दिवस राहायचं 2-3 दिवस नाही. खायचं टंगडी बिंगडी सगळं हाणायचं बोकड्याची आणि तुम्ही अहो. खुशाल नाही म्हणताय मला तुम्हाला सांगू का या दुखामुळे ना इकडे कुपीकडे आलो हा, अहो, घरी घरी सुद्धा सुद्धा नाही थांबलो तिथं म्हणलं पोरग तिकडे गेले कुपीत म्हणून डायरेक्ट इकडे आलो बरं झालं म्हणलं नको का आलो हा? आमच्या घरच्यांना पण सांगितलं आपण आम्ही 2 दिवस येत नाही मटण खाऊन घेऊन येतो तुम्हाला पिशव्या आणले ना मी याच्यात भाकरी त्याच्यात पाहुणे पाहुणे याच्यात भाकरी आणि त्याच्यात रसा हा ऐका, हे काय दाजी थोडीफार आहे का अहो ननंदबाई तुम्हाला केलं असतं बरं का आता पण आता चहा सुद्धा करू शकत नाही हो, दुःख झालंय आम्हाला बाई काय आखरी ताई चहा पण पाजायला नाही चहा नको. नाही कशा कशाला काय नेऊ ना बा हा अजिबात चालायचं नाही खाल्ल्याशिवाय तुम्हाला मी सांगतो जाणार नाही. बर का इथं पाहिजे मला इथं जागेवरच पाहिजे तू कुठे बोकड इथंच आहे त्याला नाही इथंच त्याचं ना मस्तपैकी बोनस ती बोकड घेऊन येतो आणि इथंच मस्तपैकी सुक्क बिक करून ए, दाजी. माहिती का तसं नाही बोकडा आणायचंय अजून म्हणजे त्याच्या मालकाच्या घरी आहे ती मालकाच्या घरी आपण संग आणलं बोकड कुठे होती हा मला जोडीदार संग आणलं होतं मी तिकडे अरे आला अरे इकडे ये. हाय, पण तुम्ही आले आणि तुम्ही संग जोडीदार घेऊन हातात आले तर काय का? नाही बोकडा नाही नाही आम्ही त्यांच्या घरी जातो म्हणलं ती नाही यायला पाहिजे इकडं माझ्या जोडीदार त्याला बी आणलं मी खायला आता याला काय सांगू मी दाजी लय हाय पाय जोडीदार राव तुमचे मग पैसे अख्खा पया 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 लय पैशावाले दिसतात कपडे झोपडे लय टाईट फिट हा, हे, इतकं तर जबरदस्त माणूस आहे फॅशन फॅशन अहो, तुम्ही गावात चौ घालून येतात पण ही संघ आणणारी तरी नीट आणि जरा आणि ननंदबाई तुम्हाला समजत नाही हो तुम्ही टापटीप मध्ये येतात चांगले नटून खटून येतात आणि यांना अशी दप्तरा कमून सगळं आणतात असू द्या ना ते चांगलं आहे की काय झालं त्यांना आणि हे काय आहे? कसला युनिफॉर्म आहे भारी त्यांचा मग हा, तुम्हाला असं पटत काय आणि ह्यो जो हा, मला तायडे असंच आवडतं. मला एक सांग ह्यो फॉर्म कुठं सापडलाय तुम्हाला ती जोडीदार आहे ह्यांचा. हा असं आहे होय मला बाकी माहित नाही आता जाता बोकड ना मला बोकडाच मटण खायचं म्हणजे खायचं पाहुणे दाजी कोण पडलं का उठत जांभळी दिली ती मिळवणी मी जांभळे दिले म्हणजे काय तुम्ही आलेला पाहुण्याला लगेच धक्का बुक्कीन मारावर येतात काय अगं ना पाहुण्याला धरा ना तुम्ही मी झोपेत होते म्हणजे काय बघितलं का कम बसा म्हणजे ह्यांनी काय केलंय आपल्याला बोलवायच्या अगोदर बहिणीला बोलवून हळदी मिठातलं बोकडं अगं बया. चारून बिरून चांगली झोपा काढायला लावली थांबतो आता मला सांगू दे अहो ननंदबाई कशाचं बोकडाचं मटण ती तुमच्या वेळेस हावरट आहे खायला तिला बघ गपचिप बसिलं होतं तुमच्याकडे हावरट म्हणजे म्हणजे माझ्या बायकोला आवडत अहो दाजी 2 दिवस झालं मिळवणी उपाशी आहे जीव हा नाही. तुमच्या वेळेस उपाशी राहिली ती हावरट नाही ग तसं नाही म्हणायचं मला बरं मी काय म्हणते आम्ही राहू द्या उपाशी राहिलो तर पण ही आमचा जोडीदार आलाय त्यांना तर 1 किलो भर माझा जोडीदार आता काय करायचं किलोभर कुठून आणायचं किलोभर आणायचंच कुठून आणि तुम्हाला काय दुःख बिक कळत नाही का मग मी जत्राच नसती केली. काय बावड्या ते दुख बेक आम्ही बघत नाही मटण घेऊन ये चटकन खाऊन जाऊ दे. तिला माहितीये ए, मग एक काम मी करा काय करते मी काय म्हणते दुःख तुम्हाला
आम्ही पाहुणेत आम्हाला नाही आम्हाला नाही. अरे पाहुणे कसे आता भावकीतलं म्हणलं तुम्हाला नंदनबाई दुख नाही काय तू इकडे ना हा ते बाकी मला एक सांग हा तू बहीण एवढी कशी भिन लाजी रे आव मटण असलं का ती माणसं मेलेलं झाकून मटण खाईन काय म्हणले नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही मला आलंय थोडं थोडं मी काय म्हणू होय मी कुठं काय म्हणलोय बरं मी काय म्हणतो हा. निलू मटण खायचं ना तुला हो सांग सांग माझ्या मेवण्याला अहो या मी म्हणते आता जाऊन द्या बरं तुम्ही पहा तुमच्या मेवण्याचं काय करायचंय हा ना होय दाजी हे काय मोकार राव अशी आणता तुम्ही कसली बी माणसं आणि घरी पण न्यायचा या हा पिशवी मी आणली बाकी त्या. माहित नाही पोरं उपाशी आहेत आमची भाकरीने एकात कालवून न्यायचं हा. अरे काय बाबा ही अगं बाया होय मला एक सांग तू इथं बिन लाजी आहेतच आहे तुमची बी आहे. दोन्ही बी तसलीच येतो बाबा काय आहे, लयच अवघड कुठं झाला तुझी ननंद तर लईच हावरे पिशव्या घेऊन आली तू आवानी आय, तुम्ही नाही बाई, बोलायचं पिशव्या नाही. आणल्या तुम्ही नाही होय, बोलायचं दाजी. हे माझ्या बापाचं घर आहे खाता का नाही हो तुम्ही? बघा आता आपण घरी खात नाही बघा तुम्ही दररोज खातो मी हा दररोज खाता म्हणून पिशव्या घेऊन आलात न्यायला काय इकडे मेवण्याकडे आल्यावर तेवढा हाट असतो म्हणजे यासाठी तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं का ना दाजी कंदुरीचा कार्यक्रम आहे तुम्ही या तुम्ही नाही आले तर आमची शोभा नाही वाढणार कार्यक्रमाला आणि बोलून असे माझी इज्जत काढी का तुम्ही माझ्या जोडीदार समोर जोडीदार हा अरे 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 मित्रा तुझ्या पाहुण्यातच तुझी इज्जत नाही आईला त्याच्यापेक्षा मी बरा 2 टाइम पाहुण्यात गेलो तर खाया तरी भेटतंय हेच ऐकत होतं माझ्या जोडीदार काय बोलायला लागला मला काय? मी पाहुणे आणि त्याचा उपाशी ठेवते अहो मला सांगा दाजी जोडीदार नाही पडला 14 तुमच्या वणीचं आणि त्याचं काय लय एवढं बाजार फाट कुठं का वाढलं? हा पाहुणं मी काय म्हणते थांबा आपण खाणार आहे ना आणा की तुम्ही काय एवढं बहिणीला आणि मेवण्याला तरसायला लयच पिसाळेवानी करायला लागले ते पाहुणे मला वाटतं होय रे हा यांना थोडं खरं बोलू का बोला बाय आता पर्यायच नाही राहिला कशाचं कोण गेलंय आणि काय झालंय हा सांगूनच टाक आता मस्त आता सगळी तळतळ करून दमलो तर आपण एक काम करतो आणतो बोकाड यांना हे हावराटे ते खाल्ल्याशिवाय जाणार जाऊ नाही. दे दोन्ही होईन जत्रा हा. होईन आणि ही बी खाते पण सांगा मग आता पैशाचं काय करायचं बाकीच्या आणि मग काय गुलू चाललंय का तुमचं तसं नाही जरा महत्वाचं बोलत होत काय महत्वाचं हा. आहे लगेच बोलायचं मला तर, हा. दाजी नका लय काळजी करू हा, एवढंच ना बोकडच खायची ना मग इकडून येते जरा ते बोलते मला ना. आहे ना बोकडं आणायचं होतं हम्म. कोणी गेलं नाही आमचं काय नाही मग पण काय झालं तायडी आहे तसं नाही काय दादी हलकटवाणी वागायला लागलाय तू अरे तायडी माझं ऐकशील का नाही अरे झालं काय तायडी बोकडाला गेलो हम्म. त्याला आहे ना मला 3000 रुपये कमी पडले त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे जत्रा पुढं करू बघ आता फक्त एवढंच अरे मेव ना बुवा तुझा दाजी आहे ना बोकडत आणायचं ना बोकडत आणायचं ना आता मग पैसे येऊ भरीन इकडे माझ्या जोडीदार काय लागलाय मी दाजी, नका टिंगल कर राव मी एक काम करतो अरे बोकडावाला बी तसं म्हणलाय 4-8 दिवसांनी कधी आहे ना नको मला पैसे गरीब कुठं मकार उद्या करीत काय बस मेव ना बुवा तुम्हाला काय वाटतं अंगावर जातं काय सांग रे नील सांग 5,000 रुपये आहे ती माझ्याकडं बघितलं का मग माझ्यापेक्षा तर तुम्ही फाटके मग आणि या आईला हे दाजी का तुमची बर का मेव ना बुवा हे फक्त वरून फाटक आहे हा. पैसे राहते त्याच्याकडे म्हणून याला संघ घेऊन हिंडत असतो मी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का रोखच आणायचं बोकड 5 आहेत ना किती कमी पडले 3च पाडलेली आहे ते 3 त्याला देऊ बोकडे आलेला 2 वर ते 2च्या आपली सोय करू बरं मी काय आणतो वय का आपली म्हणजे पेणार आहे का अजून नाही. पेणार आहे? नाही. तर रस्त्याला धिंगाणा घालत ए, नाही ना? चाळे. अजून इथं पेणार आहे का ए बाबा माझ्या पदर पिऊ देऊ बरं बरं मी काय आणतो बरं मग ये बोकडे येऊ मी काय आणतो तुम्ही ते बाकीची भाकरी बिकरी तयारी हा. करा हो तो हातच्या भाकरी मला आवडतात कडक कर चांगल्या वय इकडे घरात हा चला घरात नाही इकडे मोकारी तुम्हाला इकडून इकडे दामटायची होती ए बाबा यांना घरी आण घरी आणि ती नेते. सगळी तयारी कर तिकडं वय हा. वा मग आम्ही निघतो बोकड घेऊन हा, येतो. चला हा चला चला दाजी चला मग काय हा चला चल पेशी घेऊन जा का आपल्याला न्यायचं हा ते जावं या तायडी, ते पिशे नीट ठेव रे बाबा हा एकात कालवण एकात भाकरी न्यायला हा, मग वाटण करा जरा रस्सा हळदी मिठातलं भाकरी कसं आहे अहो वहिनी पोरं वाट बघत असतेली पोरांना काय म्हणले मामीकडून ना हळदी मिठातलं सुक्क रस्सा घेऊन येते भाकरी बाजरीच्या हाय हा का नाही नाही, वहिनी? काय करायचं आता ते कमरात का बोकडे आणला का तुम्हाला धुईला देते सगळं ए बाई मला नको देऊ तिच्या पोरांना न सासूला दे चला उरका चला